सभापती महोदया, ज्येष्ठ सदस्य बावनकुळे साहेबांचा प्रश्न योग्य आहे. उपमुख्यमंत्र्यांनी समर्थन करतो. आपण आता परत काय प्रश्न विचारायचा बाकी आहे? नाही, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर तुम्ही ब्ल्यू आईड बॉईज झालेले आहात विधान भवनातले. अजिबात बोलत असताना मध्ये बोलतायत. सभापती महोदया, बावनकुळे साहेब ज्येष्ठ सदस्य आहेत आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं समर्थन करण्यासाठीच मी उभा आहे. त्यांनी जे आरोप केले आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्याच्यातून तथ्य आहे उघड दिसत आहे. माझा प्रश्न दुसरा आहे की शनी महाराज इतके पॉवरफुल आहेत की तिथे दार सुद्धा सताड उघडी ठेवावी असं ऐकलंय आम्ही, माहित नाही मला, आणि त्यामुळे चोऱ्याच होत नाही. तर त्यांच्या देखत त्यांच्या देवळात त्यांचे पुजारी त्यांच्याच व्यवस्था एवढी मोठी चोरी करतात तर शनी महाराजांची पॉवर कमी झाली का? हा एक मूळ प्रश्न आहे. नाही, एक मिनिट. प्रश्न दुसरा आहे की त्यांची ज्या धर्मदा आयुक्तांनी क्लीन चिट दिली त्यांची चौकशी करणार का? ज्या धर्मदा आयुक्तांनी क्लीन चिट दिली त्यांची चौकशी करणार का? प्रश्न चला, गोंधळ करू नका. ते उचकायला बोलतोय तुम्हाला. तुम्ही काही लोक आस्तिक असतात, काही लोक नास्तिक असतात. आमचं असं मानणं आहे कि जब शनि महाराज की लाठी चलती है तो आवाज नहीं होती. आम्ही मानणारे लोक आहोत, आम्ही सश्रद्ध लोक आहोत. आमचा शनी महाराजांवर विश्वास आहे, आमचा हिंदू धर्मावर विश्वास आहे, आमचा देवदेवतांवर विश्वास आहे. त्याच्यामुळे कोणाला ठेवायचा नसेल तरी काय हरकत नाही. काय बघा, शेवटी अनादी कालापासनं आपण बघितलं असेल, अगदी सत्ययुगामध्ये देखील रावण झाला, द्वापर युगामध्ये द्रौपदीची साडी फेडली गेली. त्याच्यामुळे कुठल्याच युगात हे चुकलेलं नाहीये. पण आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, मी निश्चितपणे मगाशी परब साहेबांनी विचारलं त्यावेळेस सांगितलं, आपल्याला थेट चौकशी त्यांची करता कदाचित येणार नाही, पण त्या संदर्भात जे धर्मदाय आयुक्त आहेत यांना अवगत केलं जाईल.